शिवसेना गांधी पवार गट या गटाच्या प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहत होतो। त्यांनी आमच्या शिवसेना फडणवीस गट असा 2-3 वेळा उल्लेख केला आहे आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आजपासून त्यांची जी काही शिवसेना आहे उरली सुरली ही शिवसेना गांधी पवार गट म्हणून ओळखली जाईल। त्यांनी असे आरोप केले की हा जो काही आमचा गट आहे हा सध्या मोदी शहा यांच्या पायाशी जाऊन लोटांगण घालत आहे। मोदी शहा हे महाराष्ट्र लुटू पाहत आहेत, महाराष्ट्राचं अखंडत्व धोक्यात आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी केल्या। आता जेव्हा जेव्हा निवडणुका येतात आणि जेव्हा जेव्हा 1 मे महाराष्ट्र दिन येतो तेव्हाच या संजय राऊतला महाराष्ट्र धोक्यात आहे किंवा मुंबई धोक्यात आहे या गोष्टी आठवतात। बाकीची 5 वर्ष काही तसं नसतं। यांनी आपल्या या पत्रकार परिषदेच्या वेळेस असाही उल्लेख केला की आपण हुतात्मा चौकावरती येऊन सर्वांनी पाहावं, दर्शन घ्यावं। तिथे 105 की 107 हुतात्म्यांचं बलिदान झालंय, त्याचं स्मारक बनलंय। म्हणजे या व्यक्तीला अजून किती हुतात्मे झाले हे सुद्धा ठाऊक नाही। मित्रांनो, 106 हुतात्म्यांनी मुंबई बनावी, महाराष्ट्र अखंड राहावा याच्याकरिता आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं। या व्यक्तीला कुठलीच माहिती नसते, परंतु सकाळीच येऊन टीव्ही चॅनल समोर काहीतरी माहिती जनतेला द्यायची खोटी आणि स्वतःची वाहवाह करून घ्यायची, हाच केवळ यांचा हेतू असतो। परंतु जनता या व्यक्तीला आता पूर्णपणे ओळखू लागलेली आहे आणि यांच्या खोट्या भाषणांना किंवा याच्या खोट्या या जे काही प्रेस कॉन्फरन्स होत असतात यांना आता बळी पडणार नाहीये। माझं आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की या महाराष्ट्राच्या अखंडत्वाला कसलीही बाधा नाहीये, या देशाच्या घटनेला कसलीही बाधा नाहीये, या देशाच्या आरक्षणाला कसलीही बाधा नाहीये। तेव्हा आपण आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहूया।